नमस्कार, मी प्रशांत सोनार. हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. हितगुज कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो ती आजारांवर, त्याच्या निदानांसंदर्भात, त्याचबरोबर कुठल्या पद्धतीची लक्षणं आहेत, उपचार कशा पद्धतीने होऊ शकतात, उपचार घेतल्यानंतर कुठल्या पद्धतीने काळजी घेणं आवश्यक असतं, या सगळ्या अनुषंगाने आपण चर्चा करत असतो. यामध्ये विविध प्रकारांच्या आजारांची त्याच्यात अनुषंगाने चर्चा होते. आज मात्र कर्करोगासंदर्भात आपण ही चर्चा करणार आहोत, कारण 4 फेब्रुवारी नुकताच जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. संशोधनाला चालना देणं, कर्करोग रोखणं, रुग्णसेवा सुधारणं, जागरूकता वाढवणं आणि कर्करोगाविरुद्ध प्रगती करण्यासाठी जागतिक समुदायाला एकत्रित करणं हा यामागील उद्देश असल्यामुळे हा साजरा करण्यात येतो असं मी म्हटलं. तर जागतिक कर्करोग दिन हा एकमेव उपक्रम आहे ज्या अंतर्गत संपूर्ण जग हे जागतिक आरोग्याच्या साथीच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र येऊ शकतं. आणि या अनुषंगाने महाराष्ट्रातील नामवंत ऑन्कोलॉजिस्ट यांच्याकडनं आज आपण मार्गदर्शन घेणार आहोत. यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर क्षितिज जोशी सर. कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आपल्या सोबत आहेत डॉक्टर विजय शरणागत. नमस्कार. डॉक्टर क्षितिज जोशी हे MD DM आहेत, म्हणजेच वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट आहेत. त्याचबरोबर मुंबई ऑन्कोकेअर सेंटरचे सहसंस्थापक आहेत, जे विलेपार्ले येथे आहे. मुंबईत डॉक्टरांना ऑन्कोलॉजीमध्ये साधारणतः 10 वर्षापेक्षा जास्त असा अनुभव आहे. त्याचबरोबर डॉक्टर विजय शरणागत हे आपल्यासोबत आहेत, जे MD आणि DM आहेत, वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट म्हणून ते प्रसिद्ध आहेत. डॉक्टर विजय हे स्वतः HCG हॉस्पिटलमध्ये, त्याचबरोबर मंडपेश्वर हॉस्पिटल जे बोरीवली येथे आहे आणि त्याचसोबत थुंगा हॉस्पिटल जे मीरा रोडमध्ये आहे, या तीनही ठिकाणी ते सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. आज या दोन्ही डॉक्टरांना आपण इथे बोलवलं आहेत कारण त्यांची अनेक संशोधनं आणि प्रकाशनं देखील प्रसिद्ध झालेली आहेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिसंवादांमध्ये देखील त्यांनी वक्ता म्हणून आपली मतं सादर केलेली आहेत. त्याचबरोबर त्यांच्याचकडनं आज आपण जाणून घेणार आहोत कर्करोगाच्या अनुषंगाने. सर, आपल्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. धन्यवाद. डॉक्टर विजय, सुरुवातीला मी तुमच्याकडे येतो प्रश्न घेऊन की भारतात कर्करोगाच्या संख्येमध्ये वाढ का होते, रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ का होते, याचे कारण काय आहेत? प्रशांत, तसं बघितलं तर आपल्या देशामध्ये कर्करोगाचं प्रमाण खूप वाढत आहे आणि ते पुढे चालून पण मी म्हणेल की वाढतच जाणार आहे. तर या पाठीमागचं जे कारण आहे, जे आपली जी दैनंदिन शैली आहे त्याच्यामध्ये आपण ज्या प्रकारे आहार घेतो, ज्या प्रकारे आपण वागतो, ज्या प्रकारे आपण व्यायाम वगैरे करतो, ते खूप महत्त्वाचं कारण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे ते आहे की आपले व्यसन्स, ज्यामध्ये आपण तंबाखूचे सेवन करतो, आपण दारूचे सेवन करतो, हे त्याच्या पाठीमागचं एक महत्त्वाचं कारण आहे. त्याचबरोबर मी म्हणेल की जे पोल्युशन आहे, पोल्युशन एक महत्त्वाचं कारण आहे. ते वाढतं पोल्युशन पण एक कारणीभूत कारण आहे. हे महत्त्वाचे कारणं आहेत. डॉक्टर क्षितिज, मला पुढचं तुमच्याकडनं जाणून घ्यायला हवेल की भारतामध्ये एक तर लोकसंख्या आहे, अनेक आव्हानं यामध्ये येत आहेत. असमतोलता वाटते का कर्करोगाच्या उपचारांमध्ये किंवा त्या शोधण्यामध्ये? काय आव्हानं आहेत आणि ती कशी पूर्ण करायची? फार महत्त्वाचा प्रश्न विचारलात तुम्ही. आव्हानं तर निश्चितच आहेत. सर्वात प्रथम ज्याच्यामध्ये आपल्याला लक्ष दिलं पाहिजे ती लोकांमध्ये असलेली जागरूकतेचा अभाव, त्याचबरोबर सुविधांचा अभाव, त्याचबरोबर संशोधन आणि शिक्षणाचा कर्करोगाच्या निमित्ताने जे आवश्यक आहे त्याचा अभाव, किंवा नियोजनाचा, किंवा जे आपल्याला जी आव्हानं होती आणि नवीन जी आव्हानं येणार आहेत, जसं सरांनी सांगितलं, जसे नंबर वाढत आहेत कॅन्सरच्या केसेसचे, तर त्यांच्या नियोजनाचा अभाव, असं आपण ढोबळमानाने त्याला आपण 4 याच्यामध्ये विभाजित करू शकतो. त्याच्यामधलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण पेशंटचा, लोकांचा विचार केला तर त्याच्यामध्ये गैरसमज. आजही बऱ्याच प्रमाणावर कर्करोगाबद्दल गैरसमज आहेत. लोक त्या कर्करोगाचं निदान करून घेण्यासाठी सुद्धा घाबरतात. एक सोशल स्टिग्मा आहे. आणि कधी तर म्हणजे असं पण समजलं जातं की कर्करोग हा संसर्गजन्य आहे. तर मला सांगावं वाटतं, कर्करोग हा संसर्गजन्य मुळीच नाही आहे. तर याच्यामुळे डायग्नोसिसमध्ये आपल्याला बऱ्याच अडचणी येतात आणि हा कर्करोग हा पुढच्या स्टेजमध्ये, लेट स्टेजमध्ये डायग्नोज होतो. त्यामुळे तो पूर्णपणे बरा करता येत नाही. त्याचबरोबर आपण जर सुविधांचा अभाव म्हटलं तर कॅन्सर ट्रीटमेंटची सुविधा केंद्र फार कमी आहेत आणि ते सुविधा केंद्र पण थोडं शहरी भागामध्ये जास्त आहेत आणि ग्रामीण भागामध्ये कमी आहेत. ही तफावत आहे.
आणि जर आपण उत्तर आणि दक्षिण भारताचा जरी असा विचार केला तर उत्तरेकडे केसेस जास्त आणि कॅन्सर केंद्र कमी आणि दक्षिणेत थोडी रिलेटिव्हली जास्त आहेत. तर ही सगळी विषमता आहे आणि जी केंद्र जरी आहेत तिथे केंद्रामध्ये जे तज्ज्ञ आहेत ते अवेलेबल पण कधी कधी नसतात, त्यांची कमतरता आहे. कधी कधी रेडिएशनसारखं मशीनची कमतरता आहे, कॅन्सरसाठी लागणाऱ्या औषधांची कमतरता आहे आणि या सगळ्या गोष्टींची जी कमतरता आहे आणि त्यामुळेच हा सगळा प्रॉब्लेम आहे. आणि निश्चितच गव्हर्नमेंट त्याच्यासाठी पावलं उचलत आहे, पण जे पॉप्युलेशन आहे त्याच्या दृष्टीने आपण विचार केला तर ते थोडं अपुरं पडतं. म्हणून मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट म्हणून आपलं जे सामाजिक कर्तव्य आहे त्या दृष्टीने आम्ही एक ग्रुप ऑफ ऑन्कॉलॉजिस्ट आहे, त्यांनी एक मुंबई ऑन्को केअर सेंटर नावाचं जे सेंटर चालू केलं आहे. त्याचं कारण हेच आहे की हे आपण अतिउच्च दर्जाची कर्करोग सेवा रुग्णांना माफक दरात त्यांच्या घराच्या जवळ उपलब्ध करून देणं हे आहे. आणि असे 15 सेंटर आमचे कार्यरत आहेत आणि आमचा तोच प्रयत्न आहे आणि एक थोडंफार त्याला यश लाभत आहे. बऱ्याच पेशंटला त्याचा फायदा होतो आहे आणि लोकांनाही ते बरंच उपयुक्त ठरत आहे. नक्कीच डॉक्टर, मुख्यतः हा चांगला विचार करून तुम्ही ते सुरू केलेलं आहे आणि सगळ्या मिळून एकत्रितरित्या या संदर्भात काम करतायत हे देखील वाखाणण्यासारखं आहे. डॉक्टर विजय, कॅन्सरच्या स्क्रीनिंग बद्दल तुमची मतं काय आहेत? कारण बऱ्याच वेळा काय होतं की पेशंटला किंवा त्यांच्या रुग्णांना असं वाटत असतं की हे खूप चांगलं नाही आहे किंवा वाईटच आहे किंवा अरे आता नाही आहे, आपल्याला काही शक्यता वाटत नाही तर उगाच का करावं. काय सद्यस्थिती आणि याबद्दल तुमचं मत काय? प्रशांत, तसं बघितलं तर स्क्रीनिंग केल्याच्या नंतर आपल्याला कॅन्सर खूप इनिशियल स्टेजमध्ये डायग्नोस करण्यासाठी मदत होते आणि ज्यावेळेस कॅन्सर इनिशियल स्टेजमध्ये डायग्नोस होतो त्यावेळेस त्याचे क्युअर रेट्स खूप जास्त असतात. त्याच्यामुळे पेशंटला खूप फायदा पण होतो. त्याच्यामुळे मी म्हणेल की स्क्रीनिंग करायलाच पाहिजे. पण बरेचसे जे नागरिक आहेत त्यांना कॅन्सरची भीती वाटते. त्यांना असं वाटतं की आपण जर स्क्रीनिंग केली आणि आपल्याला कॅन्सर डायग्नोज झाला तर आपल्याला ते सगळ्या गोष्टी पुढे जाऊन सामोरे करावं लागतात. ते एक त्याच्या पाठीमागचं कारण असू शकतं. आणि दुसरं कारण जे आहे त्याच्यामध्ये स्क्रीनिंग केल्याच्या नंतर कधी आपल्याला ओव्हर डायग्नोसिस पण होतं त्याच्यामध्ये आणि ओव्हर ट्रीटमेंट पण होऊ शकते. ओव्हर डायग्नोसिस आणि ओव्हर ट्रीटमेंट याचा अर्थ असा आहे की ज्या कॅन्सरमुळे पुढे चालून त्या रुग्णामध्ये त्याच्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झाला नसता, अननेसेसरी म्हणजे गरज नसताना त्या कॅन्सरची आपण तपासणी केलेली आहे आणि गरज नसताना त्या कॅन्सरसाठी आपण ट्रीटमेंट चालू केलेली आहे. ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ते काही कॅन्सरसाठी मी म्हणेल की सीमित आहेत. तर बाकीचे जे कॅन्सर्स आहेत ज्याच्यामध्ये जसं मी म्हणेल की स्तनाचा कॅन्सर याची जी स्क्रीनिंग आपण करतो त्याचा निश्चितच लोकांना फायदा होतो आणि ती स्क्रीनिंग आपण 40 वर्षाच्या वयाच्या पुढे आपण चालू करायला पाहिजे. आणि ज्यांच्या फॅमिलीमध्ये ज्यांना ब्रेस्ट कॅन्सर वगैरे आहे, पॅनक्रियाटिक कॅन्सर आहे किंवा मग गर्भाशयाचा कॅन्सर आहे, प्रोस्टेटचा कॅन्सर आहे, अशा प्रकारच्या फॅमिली मेंबर्स निश्चितच स्क्रीनिंग करायला पाहिजे. आणि केल्याच्या नंतर आपण कॅन्सरचं डायग्नोसिस जे आहे ते खूप पहिल्या म्हणजे आधीच्या स्टेजमध्ये करून घेऊ. त्याच्यासाठी आपल्याला स्क्रीनिंगची खूप गरज आहे. आता तसं बघितलं तर कर्करोगाचं म्हणजे फुफ्फुसाचा कर्करोग याचं पण प्रमाण खूप वाढत आहे आणि त्याच्यासाठी आपल्याकडे लो डोस सिटी स्कॅन नावाचं तंत्रज्ञान आहे ज्याच्यामध्ये आपण स्क्रीनिंग करू शकतो. 50 ते 60 वर्ष वयाच्या व्यक्तीने जे की खूप जास्त स्मोकिंग करतात, ॲटलिस्ट एक पॅक दररोज संपवतात, त्यांनी तर डेफिनेटली मी म्हणेल की या प्रकारचं स्क्रीनिंग करायला पाहिजे. डॉक्टर क्षितिज, कर्करोगाच्या तपासणीबद्दल असेल किंवा त्याच्या लवकर निदानाबद्दल असेल, कुठले उपक्रम आहेत आणि विशेषतः सरकारी उपक्रमांबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? सरकारनी पण म्हणजेच सेंट्रल गव्हर्नमेंटनी आपल्याला एक विविध प्रोग्राम ऑर्गनाईज केले. तर तसं म्हटलं तर एक नॅशनल कंट्रोल प्रोग्राम फॉर कॅन्सर, डायबिटीज, कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस अँड स्ट्रोक नावाचा एक प्रोग्राम बऱ्याच वर्षापासून तो उपक्रम चालला आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यतः कॅन्सर ट्रीटमेंटवर भर दिला आहे आणि जसे वर्ष गेले त्यानंतर प्रिव्हेन्शनसाठी पण त्याच्यासाठी म्हणजे कॅन्सर होऊ नये यासाठी बरेच उपाययोजना करण्यात आलेली आहे.
तसंच बऱ्याच प्रमाणामध्ये ती फंडिंग असते. नॅशनल फॅमिली हेल्थ अँड वेलफेअर नावाच्या संघटनेची ती फंडिंग बऱ्याच प्रमाणामध्ये स्टेट गव्हर्नमेंटला वगैरे चालू असते. सध्या 2018मध्ये एक आयुष्यमान भारत नावाची एक खूप चांगली योजना गव्हर्नमेंटनी आत्ताच राबवली आहे आणि त्या योजनेअंतर्गत 5 लाखापर्यंतचा खर्च कॅन्सर ट्रीटमेंटचा खर्च पेशंटला फ्रीमध्ये मिळू शकतो. आणि त्या योजनेअंतर्गत बरंच म्हणजे फक्त ट्रीटमेंटच नाही तर प्रिव्हेन्शनवर पण भर दिला आहे. आणि अशा रीतीने गव्हर्नमेंट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटसुद्धा बरेच उपाययोजना करतं आहे. परंतु आपली जी पॉप्युलेशन आहे ती एवढी खूप जास्त आहे की हे जे प्रयत्न आहेत ते थोडे अपुरेस पडणार आहेत. जसं आपल्याला फ्युचरमध्ये जसं या योजनांचं रीच लोकांपर्यंत पोहोचेल तशी ती गरज कमी होईल. पण तरीसुद्धा त्यामुळे आपण एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणूनसुद्धा ज्यांना शक्य आहे त्यांनी याच्यामध्ये हातभार नक्कीच केला पाहिजे आणि तसाच प्रयत्न आम्ही सर्वजण करतो आहे. डॉक्टर विजय, आपण आता बघितलं कोविड काळामध्ये कोविडच्या संदर्भातले सगळे वॅक्सिनेशन आपण घेत होतो. अशाच पद्धतीने कॅन्सरला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण मोहीम जी जागवली जाते त्याबद्दल काय स्टेटस आहे सध्याचं, काय सांगाल याबद्दल? कॅन्सरसाठी जे लसीकरण सध्या आपल्या भारतामध्ये अवेलेबल आहे त्याच्यामध्ये फक्त एकच कॅन्सर येतो, तो आहे सर्वायकल कॅन्सर. सर्वायकल कॅन्सर म्हणजे आपल्या गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर असं मी मराठीत म्हणेल. तर याच्यासाठी एक लस सध्या भारतामध्ये अवेलेबल आहे. ती लस भारताच्या जो नॅशनल प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये सध्या तर अवेलेबल नाही, पण फ्युचरमध्ये अपेक्षित आहे की त्याच्यामध्ये पण येऊन जाईल. पण ही जी लस आहे ती HPV रिलेटेड लस आहे. HPV जो व्हायरस आहे हा सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा जो कॅन्सर आहे तो हा व्हायरसमुळे तो होतो. तर या व्हायरसच्या अगेन्स्ट आपण जी लस बनवलेली आहे तर ती लस जर आपण घेतली तर आपण त्या कॅन्सरला प्रिव्हेंट करू शकतो. तर ही लस जी आहे सध्या 2 फॉर्ममध्ये अवेलेबल आहे. तिसरा फॉर्म सध्या म्हणजे अवेलेबल आहे पण आणखीन भारतामध्ये आलेला नाही आहे. पण जे 2 लस आहेत त्या भारतामध्ये अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये एक फर्स्ट जी आहे ती क्वाड्रिव्हॅलेंट, तिचं नाव आहे गार्डासिल आणि दुसरी आहे सर्वारिक्स. आणि जी तिसरी वॅक्सिनेशन जी आहे त्याच्यामध्ये 9 प्रकारच्या व्हायरसचे स्ट्रेन घेतलेले आहेत पण ती सध्या अवेलेबल नाही आहे. भारतामध्ये सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी आपली HPVची वॅक्सिन तयार केलेली आहे. ती सध्या अवेलेबल पण आहे आणि आपण त्याचा वापर करू शकतो. 9 ते 16 वर्ष वयोगटातील ज्या मुली आहेत त्यांनी ही लस घ्यायला हवी आहे. त्याच्यामध्ये पहिल्या महिन्यामध्ये फर्स्ट डोस घेतल्याच्या नंतर कमीत कमी 5 ते 6 महिन्यामध्ये त्याचा दुसरा डोस घ्यायला पाहिजे आहे. आणि ज्या मुली 16 ते 25 वर्ष वयोगटात आहेत त्याच्यामध्ये 2 ते 3 डोस तुम्ही घेऊ शकतात. पहिला डोस पहिल्या महिन्यामध्ये घ्यायचा आहे. दुसरा जो डोस आहे तो 4 आठवड्याच्या आत घ्यायचा आहे आणि तिसरा डोस जो आहे तो 5 ते 6 महिन्याच्या अंतरामध्ये घ्यायचा आहे. या प्रकारे आपण वॅक्सिनेशन घेतल्याच्या नंतर सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आपण टाळू शकतो. डॉक्टर विजय आणि डॉक्टर क्षितिज, मला पुढचा प्रश्न जो आहे तो तुम्हाला दोघांनाही विचारायचा आहे की कर्करोगाच्या विविध उपचार पद्धती आहेत, विशेषतः इम्युनोथेरपी असेल किंवा टार्गेटेड थेरपी असेल किंवा कार्टी थेरपी असेल, तर याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? डॉक्टर क्षितिज सुरुवात करू. इम्युनोथेरपीबद्दल मी सर्वात प्रथम सांगू इच्छितो कारण मागच्या काही दिवसांमध्ये सर्वात जास्त चर्चेला जाणारा तो एक विषय आणि लोकांना बरीच त्याच्याबद्दल माहिती पाहिजे असते. तर जसं केमोथेरपी, टार्गेटेड थेरपी या काही उपचार प्रणाली आहेत तशीच इम्युनोथेरपी एक उपचार प्रणाली आहे आणि त्याचं इनडायरेक्टली आपली इम्युनिटी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपल्याला फायदा होतो. याची ॲक्शन कशी होती म्हणजे जी औषधं उपलब्ध आहेत ती औषधं चेकपॉईंट इनिबिटर्स आहेत. म्हणजे मी सोप्या शब्दामध्ये जर सांगायला गेलो तर आपल्या शरीरामध्ये टी सेल्स, टी लिम्फोसाइट्स या प्रतिकारशक्ती करणाऱ्या सेल्स असतात की त्यांचं काम असतं की या कॅन्सर सेलला मारणं. पण कॅन्सर सेल थोड्या स्मार्ट असल्यामुळे त्या अशा दाखवतात निगेटिव्ह इनिबिशननी की त्या नॉर्मल सेल आहे त्यामुळे या टी सेल आपल्या टी सेल कॅन्सर सेलला मारत नाहीत. तर ही जी औषधं आहेत चेकपॉईंट इनिबिटर्स जी इंजेक्शनद्वारा दिली जातात ते हे निगेटिव्ह इनिबिशन काढून टाकतात
आणि ते त्या रिसेप्टरला अटॅच होतात आणि ते निगेटिव्ह इनिबिशन जातं आणि त्यामुळे आपल्या टी सेल्स त्या कॅन्सर सेलला मारतात. म्हणजे यातून कुठलंही बाहेरच्या पद्धतीचं औषध आपल्याकडे किंवा त्याचं साईड इफेक्ट असणारं औषध आपण देत नाही, त्यामुळे याचे साईड इफेक्ट बरेच कमी असतात. जर आपण बघितलं तर याची रिस्पॉन्स रेट जो आहे 20% असं म्हटला जातो, पण ज्यांना हा रिस्पॉन्स येतो त्यांना लाँग सस्टेन रिस्पॉन्स येतो आणि जे केमोथेरपीच्या काळामध्ये आपल्याला एवढं दिसलं नव्हतं, जसं फुफ्फुसांचे कॅन्सर्स असतील किंवा हेड अँड नेक कॅन्सर असतील, तोंडाचे कॅन्सर किंवा किडनीचे कॅन्सर, या काही इंडिकेशनमध्ये इम्युनोथेरपी फारच जास्त प्रभावशाली आपल्याला दिसलेली आहे आणि काही 20% लोकांना ती खूपच जास्त दीर्घकाळापर्यंत कॅन्सरला प्रिव्हेंट करण्यासाठी कारणीभूत ठरली आहे. याच्यामध्ये फक्त सध्या थोडासा कॉस्ट म्हणजे किंमत हाच एक अडथळा आहे आणि आत्ता जसं त्याचे पेटंट ओव्हर होतील आणि ते नजदीकच आलेलं आहे आणि त्याच्यावरच आपली किंमत काफी कमी होईल. परत त्या कंपन्यांनी पण काही प्रोग्राम्स केले आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही थेरपी जेव्हा इंडिकेटेड असेल तर पोचली तर कॅन्सरचं आपल्याला रिस्पॉन्स रेट वाढण्यासाठी निश्चितच मदत होईल. डॉक्टर विजय, इम्युनोथेरपी जी की टी सेल्सला ॲक्टिवेट करते आणि कॅन्सर सेलला किल करते. त्याच प्रकारे कार टी सेल थेरपी आहे. कार टी सेल थेरपी एक वेगळ्या प्रकारची थेरपी आहे, ज्या थेरपीमध्ये आपण पेशंटच्या टी सेल्स रिमूव्ह करतो आणि त्या टी सेल्सला आपण लॅबमध्ये ॲक्टिवेट करतो कॅन्सरच्या अगेन्स्टसाठी. म्हणजे आपण काय करतो, कॅन्सरवर जे अँटीजन्स असतात त्या अँटीजन्सवर आपण आर्टिफिशियली ज्या अँटीबॉडीज वगैरे तयार करतो त्या अँटीबॉडीज आपण टी सेल्सवर म्हणजे आपण त्या टी सेल्सवर ते ठेवतो आपण त्या अँटीबॉडीज. मग त्या टी सेल्स ज्या आहेत ज्या की आपण त्याला म्हणतो की जेनेटिकली इंजिनियर्ड टी सेल्स ज्या आहेत, त्या जेनेटिकली इंजिनियर्ड टी सेल्स आपण परत पेशंटला ट्रान्सफ्यूज करतो. मग त्या टी सेल्स आपण ज्यावेळेस पेशंटला ट्रान्सफ्यूज करतो तर त्या टी सेल्स पेशंटच्या शरीरामध्ये जाऊन त्या पेशंटच्या शरीरातला कॅन्सरला ते किल करणार. तर हे बेसिकली कार टी सेल थेरपीचं मेकॅनिझम आहे आणि या मेकॅनिझममुळे आपण कॅन्सरवर खूप चांगल्या रीत्या मात करू शकतो. तर हे जे कार टी सेल थेरपी आहे काही विशिष्ट कॅन्सरसाठी सध्या अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये ल्युकेमियाज येतात, त्याच्यामध्ये ALL आणि AML प्रकारचा हा जो ब्लड कॅन्सर आहे, तर याच्यामध्ये ही कार टी सेल थेरपी खूप चांगल्या प्रकारे काम करते. आणि दुसरा कॅन्सर आता नवीनच जो चालू केलेली आहे ट्रीटमेंट, त्याच्यामध्ये मायलोमा, मल्टिपल मायलोमा. तर ह्या ब्लड रिलेटेड कॅन्सर जे आहेत तर या कॅन्सर्समध्ये कार टी सेल थेरपी काम करते आणि त्याचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो. कमीत कमी 80% ते 85% रिस्पॉन्स रेट आहे क्युअर करण्याचा. याच्यामध्ये ज्या प्रकारचे ब्लड कॅन्सर्स आहेत ज्यांना आपण रिफ्रॅक्टरी म्हणतो की इनिशियली ट्रीटमेंट केल्याच्या नंतर पण त्या कॅन्सरमध्ये काही प्रकारचा गुण आलेला नाही आहे किंवा मग जे पूर्णपणे बरे झाल्याच्या नंतर परत वापस आलेले आहेत, अशा कॅन्सर्समध्ये आपण ही ट्रीटमेंट वापरतो आणि ही ट्रीटमेंट वापरल्याच्या नंतर 80 to 85% पेशंट्स बरे होऊन जातात, त्यांना कॅन्सरपासून मुक्तता मिळते. नक्कीच. डॉक्टर क्षितिज, मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे तुम्हाला की कुटुंबावरती देखील याचा परिणाम होतो आणि रुग्णावरती देखील कुटुंबाचा परिणाम होत असतो. तर ह्या संदर्भात तुम्ही काय मार्गदर्शन कराल अगदी थोडक्यात? निश्चितच फार महत्त्वाचा प्रश्न आहे आणि बऱ्याच वेळा त्या गोष्टीचं डिस्कशन होत नाही. आम्ही आमच्या MOCमध्ये एक वेलनेस प्रोग्राम जो राबवला होता, त्याच्यामध्ये आमच्या लक्षात आलं की जेवढं स्ट्रेस जेवढं या पेशंटवर असतं तेवढंच किंबहुना थोडं जास्त त्यांना ज्यांची देखभाल करणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांवर असतं. त्यामुळे फार इम्पॉर्टंट आहे की त्या नातेवाईकांशी पण आपण बोललो पाहिजे, म्हणजे त्यांच्याही आरोग्याची काळजी आपण घेतली पाहिजे. असं म्हणतात की हा कॅन्सर होतो हा फक्त पेशंटला नाही होत, त्याच्या पूर्ण फॅमिलीला होतो. कारण ते फक्त आपलं आरोग्य नसतं, एक मानसिक आरोग्य असतं, एक आर्थिक आरोग्य असतं, त्यालाही ते अफेक्ट करतं. त्यामुळे त्यांचंसुद्धा आम्ही त्यांचा केअर घेण्याची आम्ही प्रयत्न करतो की त्यांना सकस आहारचं मार्गदर्शन करणं, त्यांचा रेग्युलर एक्सरसाइजचं मार्गदर्शन करणं किंवा त्यांना त्यांचं मेंटल स्टेटस जे आहे त्यांना मानसिक आरोग्यासाठी
करणं, त्यांना मार्गदर्शन करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड त्यांच्यामध्ये एक इन्कॉर्पोरेट करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. कारण आम्ही असं म्हणतो की जर पेशंट आणि पेशंटचे नातेवाईक हे दोघंही जर आपण व्यवस्थित त्यांना पॉझिटिव्ह ॲटिट्यूड देऊ शकलो तर ते ट्रीटमेंटला चांगले रिस्पॉन्ड करतात आणि त्यांना बरं होण्याची शक्यता वाढते. नक्कीच डॉक्टर विजय आणि डॉक्टर क्षितिज, तुम्ही आज इथे आलात आणि विशेषतः जनजागृतीच्या अनुषंगाने तुम्ही कर्करोगासंदर्भात आजारासंदर्भात बोललात, त्याच्या उपचारांसंदर्भात बोललात आणि विशेष करून सकारात्मक दृष्टिकोन हवा पूर्णतः कुटुंबामध्ये, जेणेकरून या कॅन्सरवर आपल्याला चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या मात करता येऊ शकते. तुम्ही आलात आणि या संदर्भात मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले पुनश्च धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. हितगुज कार्यक्रमामध्ये आता इतकंच. पाहत रहा झी 24 तास.